गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच हे श्रवण करायला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आजच्या या कलियुगातला तरुण आहे ना, जेव्हा वृद्धपकाळामध्ये जातो, जेव्हा म्हातारपणामध्ये प्रवेश करतो ना, तेव्हा त्याच्या जीवनामध्ये इज्जत राहत नाही। तेव्हा त्याच्या जीवनामध्ये त्याचं जीवन मोडकळीस येतं। त्याला समाजामध्ये मान राहत नाही। मुलं, आपला स्वतःचा मुलगासुद्धा आपल्याला अपमानित करतो। पण हे कशामुळं होतं? त्याला आपण स्वतः जबाबदार असतो का? समर्थांनी सांगितलेलं आहे, जर जीवनामध्ये म्हातारपण सुंदर जगायचं असेल ना, तर या 4 लोकांच्या घरी आहे ना, चुकूनही कधी जाऊ नका। जर म्हातारपणामध्ये आपलं आयुष्य सुंदर बनवायचं असेल ना, तर आपण कोणत्या चुका करणं टाळायला हव्या, आज हे आपण निरूपणामध्ये पाहणार आहोत। काही अशी ठिकाणं असतात ना, जिथे तुमची उपस्थिती पसंत केली जात नाही आणि कितीही काही झालं ना, तरी त्या ठिकाणी राहणं तुमच्या शांततेचा हक्क हिरावून घेऊ शकतं। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, बघा तुमचं कितीही वय झालेलं असू द्या, तरी सुद्धा भक्ती मार्ग करायला मागे हटू नका। असं तुम्ही म्हणू नका की माझ्या आता 2 वर्ष मृत्यूला राहिलेले आहेत, मी आता भक्ती करून काय करू बरं। पण हा भगवंत आहे ना, जर तुमचं कितीही वय असू द्या, कितीही तुमचा मृत्यू जवळ आलेला असू द्या, पण तुम्ही कोणत्याही वयामध्ये भगवंताला जर शरण गेला ना, तर भगवंत अशी देवता आहे ना, हा भगवंत आहे, ही सद्गुरू आई आहे ना, तुम्हाला कुरवाळून जवळ घेईल आणि तुम्हाला आशीर्वादसुद्धा देईल। म्हणून निसंकोचपणे भगवंताची भक्ती करा। कारण आपण कितीही काही झालं ना, तरी अशी ठिकाणं सांगण्यात आलेली आहेत की तुमच्या शांततेचा हक्क हिरावून घेऊ शकतात। म्हणून खूप लोक आहेत ना, आपलं संपूर्ण आयुष्य या विचारामध्ये घालवतात की त्यांना काही खास ठिकाणी जायचं असतं, काही नाती निभवायची असतात, फक्त यासाठी की हेच योग्य आहे। पण जर बघा वाढत्या वयामध्ये तुमचा प्राधान्यक्रम काहीतरी वेगळा असायला हवा। खूप वृद्ध लोक असतात ना, शांतपणे वेदना सहन करत असतात, शांतपणे दुःख सहन करत असतात, कारण ते अशा वातावरणामध्ये जाणं चालू ठेवतात जिथे त्यांना स्वतःला लहान छोटं किंवा वापरलेलं वाटतं। पण आता तुम्हाला असं करणं गरजेचं नाही। तुम्ही इतरांसाठी खूप काही केलेलं आहे। तुमच्या मुलाबाळांसाठी तुम्ही पाण्याचं रक्त केलेलं आहे, रक्ताचं पाणी केलेलं आहे। म्हणजे बघा आता जे वृद्धपकाळामध्ये आहेत ना, जमतेम 60 वर्षाच्या नंतरचा काळ, 50 वर्षाच्या नंतरचा काळ, बघा या काळामध्ये जे आहेत ना, त्यांनी आजपर्यंत आपल्या मुलाबाळांसाठी कमी कष्ट सहन केलेले आहेत का? बघा ज्यावेळी घरामध्ये काही खायला नसायचं ना, तेव्हा सुद्धा या मुलांना शिकवण्यासाठी कितीतरी कष्ट सहन केले, कितीतरी दुःख सहन केले। पण आताची पोरं ही लक्षात ठेवतात का बरं? आताची मुलं ही लक्षात ठेवतात का बरं? म्हणून समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, निदान आईबापाने तरी भगवंताची भक्ती सोडू नये। कारण आजकालचा जमाना आहे ना, आपली मुलं काय बनतील, कुठे जातील याचा काही भरवसा नाही।
म्हणून आपल्या घरामध्ये आपण संस्कार निर्माण केले पाहिजेत. म्हणून जर ही वेळ आहे ना तुमच्या शांततेचं रक्षण करण्याची आहे आणि फक्त तिथे राहण्याची, जिथे तुम्हाला खऱ्या मानानं स्वीकारलं जाईल, खऱ्या मनानं स्वीकारलं जाईल. माणसाच्या आयुष्यामधली अशी कोणती 4 ठिकाणं आहेत ना की जिथून तुम्ही दूर राहिलं पाहिजे, जेणेकरून तुमची अंतःकरणाची शांती टिकून राहील, तुम्हाला कोणावर ओझा असल्यासारखं वाटणार नाही आणि शेवटी तुम्ही समजून घ्याल की अजूनही नवीन प्रकारे आपलेपणा आणि मैत्री मिळवणं शक्य आहे. अशा ठिकाणी आणि लोकांपुढे न झुकता जे तुम्हाला चांगलं वाटू देत नाही, त्यामुळं शेवटपर्यंत हे निरूपण शांत पद्धतीनं ऐका. कारण जे काही तुम्ही ते ऐकणार आहात ना ते तुमच्या या जीवनकाळामध्ये पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकू शकतं. जसं जसं वय वाढतं ना आपण समजून घेतो की खरी संपत्ती मालमत्तेमध्ये किंवा बाह्य यशामध्ये नसते, तर आपल्या अंतःकरणाची जी शांती असते ना त्यामध्ये आपली संपत्ती असते. आपण आयुष्य जगलो आहोत, अडचणींना तोंड दिलं आहे, कुटुंब उभारलेलं आहे, मेहनत केली आहे, चांगले वाईट दिवस पाहिलेले आहेत. आता या टप्प्यावर आपली सर्वात मोठी संपत्ती आपली शांतीच आहे ना. आणि ही शांती कधी मिळत असते बरं? बघा, कधी कधी मनुष्य जीवनामध्ये एवढा संपत्ती गोळा करण्याच्या मागे लागतो ना ती मन शांतीच विसरून जातो. आणि ही खरी शांती आहे ना भगवंताच्या नामस्मरणामध्ये असते, समर्थांच्या विचारांमध्ये असते. पण या पैशापायी आपण समर्थ विचार विसरून जातो. आणि समर्थ विचार जेव्हा माणूस विसरतो ना तेव्हा त्याच्या जीवनामध्ये तुमच्याकडे लक्ष्मी नक्कीच असेल, धनसंपत्ती नक्कीच असेल, पण जेव्हा लक्ष्मीसोबत नारायण दिसतो ना, नारायण तिच्यासोबत असतो, तेव्हा त्या लक्ष्मीला सुद्धा मान असतो. बघा, एखाद्या सुंदर एका उदाहरणाद्वारे आपण स्पष्ट करूया. बघा, एखादा मृत झालेलं शरीर आहे, त्या शरीरावर बघा लक्ष्मी. एकदा लक्ष्मी आणि भगवंतामध्ये बघा एक गोष्ट झाली की श्रेष्ठ कोण, लक्ष्मी श्रेष्ठ की नारायण श्रेष्ठ? तेव्हा बघा नारायणाने बघा एखाद्या मृत शक्तीला, एखादा मृत व्यक्ती आहे ना बघा ते शव होतं, ते शव तिथं ठेवलं आणि लक्ष्मीला सांगितलं तुझी किती ताकद आहे ना, तुझ्या पैशाची किती ताकद आहे ती दाखव. तेव्हा लक्ष्मीनं भरपूर दागदागिने, सोनं, पैसा भरपूर काही तिथे ठेवला. पण तो मृत झालेला शरीराला त्याचं काही मोल असतं का बरं? तरीसुद्धा तो पैसा पाहून मृत शरीर उठला नाही. आणि जेव्हा हा नारायण म्हणजे माझा भगवंत जेव्हा त्याच्यामध्ये प्राण परत निर्माण केले ना तेव्हा त्याला त्या पैशाची किंमत कळाली. थोडक्यामध्ये काय आहे बरं याचं तात्पर्य असं, जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये भगवंत आहे, जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये प्राण आहे ना तोपर्यंत या पैशाची आपल्याला हौस आहे. पण जोपर्यंत माझा नारायण या पूर्ण देहातून निघून जाईल ना तेव्हा तुम्ही त्याच्यापुढे कितीही सोनं ठेवा, पैसे ठेवा, त्याचा काही उपयोग आहे का बरं? काहीच नाही ना. म्हणून लक्ष्मी भगवंताला एवढंच मागणं करा की जेव्हा लक्ष्मी येईल ना तेव्हा लक्ष्मीसोबत नारायणा तुम्हीसुद्धा आमच्या घरी या. जेव्हा लक्ष्मीसोबत नारायण असतो ना तेव्हा आपल्या जीवनामध्ये खऱ्या सुखाची लहर येत असते. म्हणून आपली शांती आहे ना लक्ष्मीसोबत नारायण असेल तरच आपल्या जीवनामध्ये शांती टिकून राहील ना. तशी राहील का बरं? कधीच राहणार नाही. जेव्हा आपण तरुण असतो तेव्हा आपलं मन नेहमी जबाबदाऱ्या, कामं, चिंतेमध्ये अडकलेलं असतं. स्वतःबद्दल विचार करण्याचा वेळच उरत नाही. पण वृद्धावस्था खूप लोकांसाठी हा काळ गोंधळाचा असतो. जी शांतता कधी अशक्य वाटत होती ना ती आता सर्वत्र असते. दिवस लांब वाटायला लागतात, व्यस्तता कमी होते आणि सत्य समोर यायला लागतं.
जर आपल्या आत शांती नसेल तर कोणतीही गोष्ट आपल्याला अस्वस्थ करू शकते. अंतशांती म्हणजे काय बरं? या अंतःकरणाची शांती म्हणजे काय? फक्त चिंता नसणं नाही, तर ती एक अवस्था असते जिथे मन आणि हृदय आहे ना एक लयीमध्ये असतात. जेव्हा तुम्ही कोणत्याही ओझ्याशिवाय झोपू शकता, कोणत्याही पश्चातापाशिवाय जागे होऊ शकता आणि आपला दिवस अनावश्यक वेदना न घेता घालवू शकता. ही ती अवस्था आहे ना जिथे तुमचा आनंद इतरांवर अवलंबून नसतो, तर आपल्या जीवनाला स्वीकारण्यातून येत असतो. म्हणून खूप लोक संपूर्ण आयुष्य ही शांती चुकीच्या ठिकाणी शोधत राहतात. ते विचार करतात की जेव्हा मुलं यशस्वी होतील, जेव्हा आर्थिक स्थिती सुधारेल किंवा जेव्हा सगळ्या समस्या सुटतील ना तेव्हा त्यांना शांती मिळेल. पण खरं तसं आहे का बरं? की नेहमी काही ना काही अपूर्णच राहील, नेहमी आव्हानं असतील. शांतीबाह्य परिस्थितीमध्ये नाही, तर आपण त्यावर कशी प्रतिक्रिया देतो ना त्यामध्ये आहे. जसं वय वाढत गेल्यावर आपण हे समजतो ना की काही गोष्टी आपल्याला वेळेसाठी योग्य नाही. फुकटच्या चर्चा, इतरांची चिंता, गेलेल्या काळाची खंत, हे सगळं फक्त आपल्या शांततेचं नुकसान करतं. जर एखादी व्यक्ती किंवा वातावरण पुन्हा पुन्हा तुमच्या आयुष्यामध्ये अस्वस्थता निर्माण करत असेल ना तर कदाचित आता त्याला सोडण्याची वेळ आलेली आहे. या वयामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतरांना खुश करणं नव्हे, तर स्वतःची काळजी घ्यायला हवी. आणि हा निर्णय आहे ना त्या ठिकाणी जाण्याबाबत सुद्धा लागू होतो. प्रत्येक घर तुमच्यासाठी योग्य नसतं. काही ठिकाणी तुमची ऊर्जा संपून जात असते, तुम्हाला अस्वस्थ करत असतात किंवा तुम्हाला अवांछित वाटू देतात. आणि पुढे आपण याबद्दल बोलणार आहोत. वेळोवेळी आपण हे ओळखायला शिकतो की आपण खरोखर कुठे स्वागताला पात्र आहोत का, कुठे फक्त सहन केलं जातं. याहून वाईट काहीच नाही की तुम्ही कुठे जाल ना असं वाटेल की तुमच्या उपस्थितीमुळे कुणाला काही फरक पडत नाही. तुम्ही कधी असा अनुभव घेतलाय का की एखाद्याच्या घरी गेल्यावर असं वाटणं की कुणालाच काही तुमची काळजी नाही, की तुम्ही आलात किंवा नाही. जिथे बोलणं कमी होतं, लोकांचे डोळे तुमच्यापासून चुकत असतात. जेव्हा आपण तरुण होतो ना तेव्हा आपण हे संकेत दुर्लक्षित करतो. आपल्याला नाती टिकवून ठेवायचे असतात म्हणून आपण अशा ठिकाणी जात राहतो जिथे आपली किंमत केली जात नाही. पण वृद्धापावस्थेमध्ये ही गरज संपते. आपण खूप काही सहन केलं आहे, आपली जबाबदारी पूर्ण केलेली आहे. आता आपल्याला स्वतःलाच विचारायचं हवं की शेवटी जावं अशा ठिकाणी जिथे आपलेपणाच नाही. तो घर जिथे तुम्ही स्वतः योग्य नाही, ती जागा असते जिथे लोक तुम्हाला फक्त औपचारिकतेने बोलवतात, प्रेमानं अजिबात नाही. जिथे तुम्हाला असं वाटतं की कुणीही तुमच्या येण्यानं आनंदी नाही. जिथे संवाद असतो ना फक्त औपचारिकताच ठरलेला असतो. आणि जिथे तुम्ही इतरांमध्ये उपेक्षित वाटता, कदाचित लोक तुमच्या आयुष्याबद्दल, तुमच्या कथा किंवा तुमच्या भावना याबद्दल विचारण्याची गरजही समजत नाही. तुम्ही फक्त एक सवयीचा पाहुणा होऊन जाता, ज्याला तिथे पाहून कुणालाच आनंद होत नाही. आणि हे सगळं कुटुंबामध्ये सुद्धा होऊ शकतं. मान्य करणं कठीण आहे, पण फक्त रक्ताचं नातं असल्याचा अर्थ असा नाही की लोक तुमच्या उपस्थितीची कदर करतील. काही लोक आपल्याला फक्त भूतकाळाचा एक भाग समजतात. असा माणूस ज्यानं आपलं काम पूर्ण केलं आहे आणि आता काही महत्त्वाचा राहिलेला नाही. पण हे खरं नाही. तुम्ही अजूनही इथे आहात. तुमचे विचार, तुमच्या भावना, तुमचं महत्त्व टिकून आहे आणि तुम्हाला सन्मान आणि प्रेमाने जगण्याचा हक्क आहे. बरेच वृद्ध असं वातावरण सहन करत राहतात जिथे त्यांना आपलेपणा वाटत नाही, फक्त यासाठी की लोकांच्या टोमण्यापासून वाचावं.
किंवा एका परिपूर्ण कुटुंबाची प्रतिमा टिकून ठेवावी. पण जरा विचार करा, खरंच आवश्यक आहे का? स्वतःची ऊर्जा आणि वेळ अशा वातावरणामध्ये घालवणं योग्य आहे का, जिथे खऱ्या प्रेमाची किंमत नाही? वृद्ध अवस्था असते ना, जबरदस्तीनं निभावल्या जाणाऱ्या या जबाबदाऱ्याचा काळ नसतो, तर हा तो काळ असतो ना, जिथे आपल्याला पूर्ण मोकळीक असावी, जिथे आपण कुठे आणि कोणासोबत राहावं. थंड निरस वातावरणापेक्षा अधिक वाईट काय असू शकतं? अशी जागा जिथे संवाद फक्त ओझं आणि अस्वस्थता घेऊन येतो. हे आपल्याला आणखी एका घराकडे घेऊन जातं, जे तुमची शांती चोरू शकतं. ती जागा जिथे नकारात्मकतेचा अधिराज्य असतो. वय वाढल्यावर आपण शिकतो ना, की शांतता निरर्थक बोलण्यापेक्षा खूप मौल्यवान असते. पण काही ठिकाणी ही शांतता कधीच नसते, कारण तिथे संवादाला काही सार नसतो. ते फक्त तुमची मानसिकता शांती हिरावण्यासाठी असतात. ती घरं जी लोक फक्त इतरांच्या आयुष्यावर चर्चा करतात, त्यांना जज करतात आणि अशा गोष्टी पसरवतात ज्या खरंसुद्धा नसतात. आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे हे सगळं आपल्याला आतून चांगलं वाटू देत नाही. तुम्ही कधी अशा घरात गेला आहात का? तिथे आत पाऊल ठेवतात ऐकायला येतं की कोणी काय केलं, कोण चुकलं, कोण अडचणीतून जात आहे. अशा जागा जिथे कधीच अशा आनंद प्रगतीची चर्चा होत नाही, फक्त लोकांच्या चुका सांगितल्या जातात, त्रास आणि भांडणं यावर चर्चा चालू असतात. म्हणजे सुरुवातीला हे सामान्य संवादासारखं वाटू शकतं, पण हळूहळू तुम्हाला जाणवतं की तुम्ही तिथून एक ओझं घेऊन परत जातात. जसं काहीतरी उचललेलं आहे जे तुमचं नव्हतंच अजिबात. म्हणजे एक सापळा असतो ना, ते फक्त हलक्या फुलक्या गोष्टींसारखं वाटतं, पण त्यात भरपूर प्रमाणामध्ये विष भरलेलं असतं, जे आपल्याला नीट ना ओळखता येतं ना नीट जज करता येतं. जे आपला वेळ अशा गोष्टींमध्ये वाया घालवायला लागतं ना, ज्याचा आपल्या आयुष्याशी काही संबंध नसतो. आणि अनेक वेळा जे आपल्याला त्या वाईट सवयींमध्ये परत ढकलतं, ज्या आपण वर्षापूर्वी सोडायला हव्या होत्या. तुम्ही विचार करू शकता, इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर अजूनही इतरांच्या आयुष्यावर चर्चा करणं गरजेचं आहे का? कधीतरी विचार करा. म्हणजे ऐकण्यापेक्षा अधिक वाईट तेव्हा वाटतं जेव्हा तुम्हाला जाणवतं की तुमच्या मागे वळताच तुम्हीच चर्चेचा विषय होता. जे लोक इतरांची बदनामी तुमच्यासमोर करतात ना, ते नक्कीच तुमच्याही गैरहजेरीमध्ये तुमची बदनामी करायला विसरत नाही. आणि जे लोक नेहमी तक्रारी आणि नकारात्मक गोष्टी पसरवतात, ते त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात काहीच चांगलं पाहू शकत नाही. असं वातावरण आपली ऊर्जा शोषून घेतं, आपल्या मनात नकारात्मक विचार भरतं आणि आपल्याला त्या अंतःकरणाच्या शांतीपासून दूर करतं, जे आपल्याला सर्वाधिक गरजेची असते ना. म्हणून नकारात्मकता अनेक स्वरूपामध्ये येऊ शकते. काही घरं अशी सुद्धा असतात जिथे प्रत्येक गोष्टीत उणीव शोधली जाते, जिथे लोक नेहमी सर्वांचं वाईट पाहतात, जिथे प्रत्येक संवाद एक स्पर्धा बनतो की कुणाच्या आयुष्यामध्ये जास्त अडचणी आहेत ना. ही जागा आधार, सांत्वन किंवा मैत्री देण्याऐवजी फक्त असमाधान आणि निराशा पसरवते. म्हणजे तुमचा हक्क आहे की तुम्ही अशा वातावरणामध्ये राहा जे तुमच्या मनाला सुंदर करतं, तुम्हाला शांती देतं. अशा लोकांमध्ये राहा जे सन्मानानं बोलवतात, ज्या आठवणी वाटल्या, जे स्मितास्य घेऊन आली ना विनाकारण चिंता राहिली. आणि जर एखादी जागा तुम्हाला हे सगळं देत नसेल ना, तर सर्वात चांगला निर्णय म्हणजे त्यापासून तुम्ही दूर व्हा. पण अजून एक प्रकारचं घर असतं ना, जे याहूनही जास्त नुकसानकारक असू शकतं. ती जागा जिथे तुमचं महत्त्व फक्त तेव्हाच जाणवलं जातं जेव्हा कुणाला तुमच्याकडून काही हवं असतं
आणि आता आपण याबद्दल बोलणार आहोत की वेळोवेळी आपण हे समजायला लागतो की केव्हा केव्हा आपल्याला खरंच महत्त्व दिलं जातं आणि केव्हा आपण फक्त इतरांच्या सोयीसाठी आहोत. काही ठिकाणं अशी असतात ना जिथे आपल्याला प्रेमासाठी, अनुभवासाठी किंवा अस्तित्वासाठी नाही बोलावलं जात, तर फक्त यासाठी की आपण तिथे काही कामासाठी उपयोगी पडू शकतो. आणि हा जाणीवेचा क्षण आहे ना, कदाचित सगळ्यात जास्त दुःखद असतो. हे जाणणं की लोक तुमची प्रेमानं नाही तर गरजेनं आठवण काढतात. कदाचित तुम्ही हेही अनुभवलेलं असेल की काही लोक जे कधी तुमची खबरसुद्धा घेत नाहीत, पण जेव्हा त्यांना काही मदत हवी असते तेव्हा अचानक समोर येतात. मुलं, नातेवाईक किंवा ओळखीचे जे कधीही तुमच्या तब्येतीबद्दल किंवा हालचालींबद्दल विचारत नाही, पण जेव्हा त्यांना आर्थिक मदत, सल्ला किंवा काही काम निभायचं असतं ना, तेव्हा ते तुमची आठवण काढतात आणि आपण प्रेम किंवा सवयीने त्यांना मदतसुद्धा करतो. आपल्याला वाटतं की आपण उपयोगी असावं, मदत करावी, पण मनाच्या एखाद्या कोपऱ्यात आपल्याला जाणवतं की हे नाती एकतर्फी आहेत, मदतीचा विषय नाही. कारण एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करणं जो तुमची कदर करतो नेहमी एक चांगली गोष्ट असते. पण खरी वेदना तेव्हा होते ना जेव्हा आपल्याला जाणवतं की या क्षणाव्यतिरिक्त आपलं इथे काहीच नाही. कुठलाही खरा आपलेपणा नाही, कुठलाही आपल्या कहाण्यांमध्ये भावना किंवा आयुष्यामध्ये रस नाही. आपल्याला फक्त एक साधन म्हणून वापरलं गेलेलं आहे. म्हणजे गरज असली की बोलावलं जातं. आणि ही भावना आहे ना या वृद्धपकाळामध्ये आणखी जास्त वेदनादायक ठरू शकते. कारण हा काळ असतो ना जिथे आपल्याला सर्वात जास्त सन्मान हवा असतो, संवेदनशीलतेची गरज असते. आपल्याला हे नको असतं की लोक आपल्याला ओझं समजावं, पण आपल्याला हेही नको असतं की आपल्याला फक्त एक तात्पुरता उपाय म्हणून पाहावं, जो फक्त तेव्हाच आठवतो ना जेव्हा कोणाला आपण हवे असतो. प्रत्येक मनुष्याला खऱ्या नात्याची गरज असते ना, अशी नाती ज्यात परस्पर सन्मान असायला हवा, काळजी असते, फक्त स्वार्थ नाही. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, कुणीही तुम्हाला तोपर्यंत वापरू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःला त्याला परवानगी देत नाही. जर तुम्हाला वाटत असेल की लोक तुमची फक्त तेव्हाच आठवण काढतात जेव्हा त्यांना काही हवं असतं, तर तुम्हाला नकार देण्याचा पूर्ण अधिकार आहे. ते तुमचा हक्क आहे. तुम्ही ठरवावं की आपली ऊर्जा कुठे खर्च करायची आणि वेळ कोणत्या लोकांसोबत घालवायचा. समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, हा स्वार्थ नाही, हा आत्मसन्मान आहे. आणि याहून जास्त वेदनादायक का असू शकतं ना हे जाणवणं की काही ठिकाणी लोक तुमच्या उपस्थितीला गरज म्हणून नाही तर एक अडचण म्हणून पाहू लागतात. जिथे तुम्हाला जाणवून दिलं जातं की तुम्ही तिथे नसावं, की तुम्ही इतरांच्या आयुष्यामध्ये अडथळा बनत आहात. फार थोड्या गोष्टी इतक्या वेदना देतात ना, जितकं हे जाणवणं की तुमचं अस्तित्व कोणालाही आनंद देत नाही. तुम्ही एखाद्या जागी जाता पण तिथे कोणीही तुमच्या येण्यानं उत्साही वाटत नाही. संवाद लहानसा आणि औपचारिकता असतो. लोक तुमच्या डोळ्यामध्ये डोळे घालून बघणं टाळतात आणि आजूबाजूला एक विचित्र शांतता असते. एक अस्वस्थ वातावरण आहे ना जे तुम्ही शब्दात सांगू शकत नाही पण नक्कीच अनुभवू शकता. तुम्ही कधी असा अनुभव घेतलाय का? अशा ठिकाणी असणं जिथे कुठल्याही कारणाशिवाय असं वाटतं की तुम्ही इतरांसाठी एक त्रास आहात. ही वृद्धापकाळामध्ये सगळ्यात कठीण परिस्थितीपैकी एक आहे. वर्षानुवर्ष आपण आपल्या कुटुंबासाठी, कामासाठी, मित्रांसाठी स्वतःला समर्पित करतो. आपण नाती जपतो, लोकांना मदत करतो, नेहमी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतो. पण काही ठिकाणी असं सुद्धा वाटतं की या सगळ्याचा काहीच अर्थ उरत नाही. आपली उपस्थिती
जी कधी सर्वांची गरज होती, आता जसं कोणालाही काही फरकच पडत नाही. आणि याहून जास्त दुःख तेव्हा वाटतं जेव्हा आपल्याला असं जाणवून दिलं जातं की आपण इतरांच्या दिनचर्येमध्ये अडथळा बनलेलो आहोत. प्रत्येक संकेत स्पष्ट असतोच असं नाही. कधी कधी त्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या एकत्रित होऊन सुद्धा आपल्याला जाणवून देतात की आता आपल्याला इथं आधीसारखं आपलेपण मिळत नाही. म्हणजे संक्षिप्त उत्तर, आवाजात अधीरता, तुमच्या बोलण्यामध्ये कोणतीही उत्सुकता न दाखवणं, लवकरच संवाद संपवण्याचा प्रयत्न, जसं तुमच्या उपस्थितीमुळे कोणीतरी अस्वस्थ होतंय. कठोर शब्दांची गरज नसते, शांतता अंतरच सगळं सांगून जाते. हे सगळं आहे ना तुमच्या स्वतःच्या कुटुंबातही होऊ शकतं. असं होऊ शकतं ना, तुमची मुलं, तुमचे नातवंड त्यांच्या जीवनात इतकी व्यस्त असतील ना की त्यांना हे जाणवणारही नाही की तुम्हाला कसं वागवत आहेत. असं होऊ शकतं की तुमचे जुने मित्र आता तुमच्या मतामध्ये तेवढं रस घेणं बंद करत असतील. हळूहळू तुम्हाला हे जाणवायला लागतं की तुम्ही तिथे आहात तर खरं, पण जणू तुमच्या उपस्थितीला काही अर्थच उरलेला नाही. हे जाणवलं ना की तुम्ही कुणासाठी ओझं बनलात, हे जीवनातील सर्वात मोठ्या अन्यायापैकी एक आहे. कारण कोणताही माणूस असाच वृद्ध होत नाही. प्रत्येकाचं स्वतःचं एक जीवनकथन असतं. कोणीही या वयाच्या टप्प्यावर कोणताही योगदान न देता पोचत नाही. त्याग न करता स्वतःभोवती असलेल्या लोकांसाठी आपलं सर्वोत्तम न देता तुम्ही ओझं नाही, तुमची कदर आहे. तुमचा वेळ, तुमचा अनुभव, तुमच्या गोष्टी याचा अर्थ आहे. आणि जर कोणी हे पाहू शकत नसेल तर ती चूक तुमच्यात नाही, त्यांच्यामध्ये आहे. जर तुम्हाला वाटत असेल ना की तुम्ही त्या ठिकाणी जबरदस्तीने जात आहात, जिथे तुम्हाला आपलेपणा वाटत नाही, कदाचित आता थांबण्याची वेळ आलेली आहे. आणि त्या ठिकाणापासून दूर राहणं आहे ना, जिथे तुमच्यासाठी जागाच नाही. हे एकटेपणा नाही तर आत्मसन्मान आहे. कारण नेहमी नवीन मार्ग असतात ना, नवीन लोक असतात, मैत्री, आपलेपण मिळवण्याचे नवीन मार्ग असतात. आणि हेच आपल्याला एका महत्त्वाच्या गोष्टीकडे नेत असतात. म्हणजे हे जीवन तुम्हाला कोणत्याही वयामध्ये आश्चर्यचकित करू शकतं. नवीन मैत्री याचा अर्थ असा नाही की जीवनात नवीन नात्यांसाठी काही जागा उरलेली नाही. वर्षानुवर्ष आपल्या कुटुंबामध्ये, जुन्या मित्रांमध्ये, काही सहकाऱ्यांमध्ये असतो, पण वेळेसोबतच बरीच नाती मागे राहतात. मुलं त्यांच्या जीवनामध्ये व्यस्त होतात, मित्र दूर निघून जातात आणि अचानक आपल्याला जाणवतं की आपल्याकडे वेळ खूप आहे, पण साथ देणारं फार थोडी लोक आहेत. हे कठीण नक्कीच असू शकतं, पण हीच एक नवीन संधीसुद्धा असते. कारण जेथे सत्य आहे ना की जीवन वयानुसार संपत नाही, अजूनही नवीन गोष्ट शिकण्यासाठी, नवीन लोकांना भेटण्यासाठी आणि नवीन अनुभवांचा भाग होण्यासाठी संधी आहेत. फरक फक्त इतकाच आहे की आता आपल्याला प्रत्येकाला स्वीकारण्याची गरज नाही. आता आपण ठरवू शकतो की कोणत्या लोकांसोबत राहणं आपल्याला चांगलं वाटू देतं. अनेक वेळा सगळ्यात उत्तम गोष्ट तीच असते जी नेहमी जवळ होती, पण आपल्याला ती कधी नीट समजलीच नव्हती. एखादे शेजारी असू शकतो, एखादा अनोळखी व्यक्ती जो रस्त्यामध्ये भेटतो किंवा कोणी असा ऑनलाईन संभाषणात भेटतो. जग बदललेलं आहे आणि आता घराबाहेर न पडता देखील नवीन लोकांशी जोडण्याचे अनेक मार्गसुद्धा आहेत ना. म्हणून फक्त गरज आहे आपण त्यासाठी खुलं राहावं. सर्वात मोठी चूक जी कोणी करू शकतं ना, ती म्हणजे मानणं की वाढत्या वयानुसार नवीन मित्र बनवणं अशक्य आहे. पण हे खरं नाही. माणसामधील नात्यांना वयाचं बंधन कधी नसतं. मैत्री आहे ना, ती वेळेवर अवलंबून नसते, तर ती सत्यता, सन्मान यावर आधारित असते. एक चांगला मित्र तो नसतो जो तुम्हाला वर्षापासून ओळखतो, तर तो असतो तो आज तुमची काळजी घेतो. या नवीन जीवनाचा
सर्वात मोठा फायदा म्हणजे आता तुम्ही ठरवू शकता की तुमचा वेळ कोणत्या लोकांसोबत घालवायचा. इतक्या वर्षानुसार अनुभवानंतर तुम्हाला कळून चुकलं आहे की कोणते लोक तुमच्यासाठी योग्य आहेत आणि कोणते नाही. आता तुम्हाला अशा नात्यांना टिकवण्याची गरज नाही जे फक्त नावापुरतं आहेत. आता तुम्ही तुमचा वेळ फक्त त्याच गोष्टींमध्ये घालवू शकता ज्या तुम्हाला सुकून आणि आनंद देतात. मग ते शेजारच्यांशी हलकंफुलकं बोलणं असू द्या, एखाद्या जुन्या ओळखीला फोन करणं असू द्या किंवा नव्या पद्धतींशी लोकांशी जोडणं असू द्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही स्वतःला जगापासून वेगळं करू नका, कारण जीवन अजूनही बाकी आहे आणि त्यात अजून नवीन दोस्तीगिरीतील सगळ्यात सुंदर गोष्टी तेव्हाच घडतात जेव्हा आपण त्यांची अपेक्षा करत नाही. म्हणून तुमचं भूतकाळ वर्तमान ठरवून देऊ नका. शांतता, आपलेपणा आणि चांगली संगत आहे ना, अजूनही तुमच्या जीवनाचा भाग बनू शकतात. फक्त तुम्हाला स्वतःला त्यासाठी तयार ठेवावं लागेल. आता जेव्हा तुम्हाला समजलं आहे ना की कोणती जागा तुमची शांतता हिरावून ठेवू शकते, तेव्हा प्रश्न असा आहे की आता तुम्ही करणार काय आहात. तुम्ही अजूनही या वातावरणात जाण्याची सवय टिकवून ठेवणार आहात का, की जिथे तुम्हाला आपलेपणा वाटत नाही. फक्त यासाठी असं करणं हवं की मग तुम्ही तो मार्ग निवडणार आहात जिथे तुम्हाला सुकून आणि आनंद वाटतो. लक्षात ठेवा, समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना, तुम्हाला तुमच्या शांततेचं रक्षण करण्याचा पूर्ण हक्क आहे. कधीही गिल्ट किंवा सामाजिक दबावाला तुमचं जीवनाचं निर्णय घेऊ देऊ नका. तुमची अंतःकरणाची शांतता आहे ना, कुठल्याही खोट्या औपचारिकतेपेक्षा अधिक महत्त्वाची आहे. म्हणून परिस्थितीला तोंड द्या. जीवनामध्ये आनंद आहे. कुणाच्या दबावाखाली आयुष्य जगू नका. आपलं म्हातारपण एवढं श्रेष्ठत्व निर्माण करा ना. भगवंताच्या नामस्मरणामध्ये लीन व्हा. भगवंतासाठी आपलं जीवन प्रेरित करा. हीच खऱ्या जीवनाची संपत्ती आहे आणि हीच आयुष्यभर टिकणार आहे. जय जय रघुवीर समर्थ.